अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा शहरातील लक्ष्मणनगर परिसरात एका घरात गेल्या 4 वर्षांपासून घडत असलेल्या विचित्र प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरातील कपडे, कागदपत्रे तसेच इतर वस्तू अचानक पेट घेत असल्याचा दावा संबंधित कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घरात जादूटोणा करण्यात आला आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार साईनाथ कैलास रणधीर आणि सचिन कैलास रणधीर यांच्या कुटुंबियांच्या घरात हे प्रकार वारंवार घडत आहेत. घरात एकूण 9 सदस्य वास्तव्यास असून गेल्या काही दिवसात कपडे, फ्रीजजवळील साहित्य तसेच स्वयंपाकघरातील काही वस्तूंना अचानक आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी लिंबू मिरची, कुंकू आणि इतर संशयास्पद वस्तू आढळल्याचे कुटुंबियांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडते आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून काहींनी यामागे अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर आनप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून या घटनेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. पोलिसांकडूनही घटनेची माहिती घेण्यात आली असून नेमके कारण काय याचा शोध सुरू आहे. लक्ष्मणनगर परिसरातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. साईनाथ कैलास रणधीर, राहणार देवळाली प्रवरा. तर 4 वर्षापासून माझ्या वस्तीवर म्हणजे माझ्या घरी काही वस्तू अचानक पेटतात. त्यात माझ्या मुलीचे कपडे असेल, माझे मंडळीचे कपडे असेल किंवा माझे कपडे असेल किंवा फाटका तुटका काही जरी असली वस्तू तर ती ऑटोमॅटिक पेटल्या जाते. तर 2022 पासून ती घटना घडत होती. त्यानंतर मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आनप सर यांच्याशी संवाद साधला. ते आल्याच्या नंतर 2 वर्ष त्यांनी मला एक सल्ला दिला की घरी कॅमेरे बसव. मी कॅमेरे वगैरे बसवलेत. पण 2 वर्ष घटना बंद झाली. परत 3 दिवस झालेत शुक्रवारपासून माझ्या घरी परत कपडे वगैरे माझ्या मंडळीचे, माझ्या मुलीचे कपडे वगैरे परत पेटायला लागलेत आणि माझ्या बंधूचे जे माझा लहाना भाऊ आहे त्याच्या घरामध्ये ते पण त्याचे मुलीचे कपडे आणि त्याच्या स्वतःचे कपडे हे पेटले गेलेत. तर मग थोडंसं मी हे गांभीर्य जरा थोडंसं लक्षात घेतलं आणि परत आनंद सरांना फोन करून परत बोलून घेतलं. अ, त्यानंतर जे दारासमोर अमावास्येच्या दिवशी शनिवारी अमावास्या होती. ते शनिवारी अमावास्येच्या दिवशी दारामध्ये लिंबू, मिरच्या आणि हळद, कुंकू वगैरे असा प्रकार घडतोय. तर सोमवार आज सुद्धा माझ्या किचनमध्ये ते बांगड्या आणि हळदी कुंकूचा तो प्रकार घडलाय. याच्यापूर्वी कधी घडला होता? याच्यापूर्वी 4 वर्ष झालेत. 4 वर्षापासून घडतोय. 2 वर्ष तो 2 वर्ष जरा थोडंसं स्थगिती दिलती. परत तो प्रकार परत 3 दिवसापासून परत चालू झालाय. या संदर्भात मी पोलीस स्टेशनला 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तर दराडे साहेब म्हटले, की ही केस नेमकं करू कशी मी? हँडल म्हणजे हे नाव कोणाच्या नावावर करायची काय वगैरे असं आणि मी तिथून परत निघून आलो. थोडंसं थांबून वैतागलो आणि निघून आलो. सीसीटीव्ही बसवले तर लाईट गेल्याच्या नंतर तो कॅमेरा बंद पडल्यामुळे तो प्रकार घडतो. मला आता इन्व्हर्टरची काहीतरी सोय करावं लागेल. त्याला पर्याय दुसरा काही नाहीये. कॅमेरा कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी. अशा घटना घडल्यापूर्वी काही संशय वगैरे? संशय तर कोणावर नाही, कारण इथं कोणाची भांडणं वगैरे काही तक्रार वगैरे कोणाची नाहीये माझी. समिती अहिल्यानगर जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे. हे सचिन रणधीर आणि साईनाथ रणधीर देवळाली या ठिकाणचं हे कुटुंब आहे. यांच्याकडे मी 2 वर्षापूर्वी आलो होतो. अशाच प्रकारचं आपोआप कपडे पेटणं, वस्तू पेटणं आणि ते त्यावेळेला भयभीत झाले होते. मला त्यांनी बोलवल्याबरोबर मी या ठिकाणी आलो, सगळी परिस्थिती बघितली, सर्वांना एकत्र घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा प्रकार कशामुळे घडतो हे माझ्या लक्षात आलं. त्यांना मी सांगितलं की यापुढे हा प्रकार घडणार नाही. गेली 2 वर्ष हा प्रकार घडला नाही. पण 3 दिवसापासून हा प्रकार सुरू होत असतानाच साईनाथ रणधीर यांनी मला सांगितलं. हे माझ्या लक्षात आलेलं होतं. फक्त इथं येऊन त्या ठिकाणी त्यांच्या मनात असलेली भीती मला घालवायची होती. या जगामध्ये कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही. कोणतीही घटना घडण्यामागे काहीतरी कारण असतं आणि असा जो प्रकार आहे ज्याला आपण भानामती म्हणतो, आपोआप वस्तू पेटणे, कपडे पेटणे किंवा एखादी लिंब, मिरची येऊन पडणे किंवा आता या ठिकाणी हळदी-कुंकू, बांगड्याच्या काचा ज्या तुकडे होते ते येऊन पडले. हे आपोआप काहीच घडत नाही. असं जर कोणी आपोआप करणार असेल, तर त्याला आपल्याकडे एक आव्हान आहे, की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 लाखाचं बक्षीस देते. अशी कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाहीये. घडवणारा, करणारा कोणीतरी असतो. या परिसरात असा एखादा गंडेदोरे, मंत्रतंत्र करणारा बाबा असेल आणि त्याला जोडलेला किंवा त्याच्याशी संबंधित असलेला कोणीतरी व्यक्ती हे करतो
आता जर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, पुन्हा जर हे घडलं तर त्या करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होईल, त्याला अटक होईल आणि त्याला आर्थिक दंड सुद्धा होईल. आणि मी छातीठोकपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि निश्चयाने सांगतो की असे प्रकार आपोआप घडत नाहीत. की जे दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे किंवा काहीतरी व्यक्तिगत हेवेदावे असतात, ते ह्या हेवेदाव्यातून घाबरून सोडण्यासाठी हा प्रकार असतो. तर तेव्हा आपण कुणीही घाबरून जाऊ नये. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य करेल, आपल्याला आधार देईल आणि यापुढे आपण लक्ष ठेवावं. ही घटना कोण करतंय, कुणीतरी करणारं असतं, ते आपण शोधावं. तुम्ही नाही शोधलं तर ते आम्हाला माहित आहे, आम्ही ते शोधतो आणि त्या व्यक्तीला मग आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई होईल. धन्यवाद. हे जे कपडे पेटतात त्याला ते शास्त्रीय आधार काय तुमच्याकडे? कपडे पेटण्यामागे त्याला वैज्ञानिक कारण आहे. काही जे ज्वलनशील पदार्थ आहेत, तर ते ज्वलनशील पदार्थ त्या कपड्यांमध्ये, त्या वस्तूमध्ये ठेवलेले असतात आणि विशिष्ट तापमानाला ते पदार्थ पेट घेतो. तो पेट घेतला की तो कपडा किंवा ती वस्तू पेटते आणि मग लोक त्याला भानामती म्हणतात. तुम्ही म्हणालात की मागील वेळेस मी काहीतरी उपाय त्यांना सांगितलं होतं, आता काही मागील वेळेस त्यांना मी इथं येऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की हा जो प्रकार आहे हा कुणीतरी करणारच आहे. तुमच्याशी वैर असलेला किंवा व्यक्तिगत हेवेदावे असलेली व्यक्ती हे करतंय, पण ती व्यक्ती कुठल्या तरी तंत्रमंत्र करणाऱ्या बाबाशी संबंधित असते. तो विभूती देतो त्यांना, विभूतीच्या नावाखाली ते देतो आणि हा प्रकार त्यातून घडतो. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला असं आवाहन करेल की अशा प्रकारची काही तंत्रमंत्र, जादूटोणा, अघोरीविद्या करणारा कोणी जर दावा करत असेल तर हे दादांत खोटं असतं आणि आपल्याला घाबरवण्यासाठी, आपल्याकडून पैसे काढण्यासाठी किंवा आपले व्यक्तिगत मतभेद त्यातून हा प्रकार घडतो. आपण कुठल्याही अशा प्रकाराला घाबरू नये. जर असा काही प्रकार घडला तर तुम्ही पत्रकार असतील, पोलीस स्टेशन असेल किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याशी आपण संपर्क करावा आणि या केसमध्ये किंवा अशा प्रकारामध्ये आपण घाबरून जाऊ नये.